अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी सेवा घोर कष्टोधारण स्तोत्र सर्व संकट पीडा दुःख नष्ट करण्यासाठी सेवा दत्त सेवा स्वामी सेवा यांचा इतिहास काय आहे तर मी आज ते तुम्हाला सांगणार आहे। श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा 21वा चातुर्मास शके 1833 म्हणजेच इसवी सन 1911 मध्ये कुरोपूर येथे संपन्न झाला। कोल्हापूरचे श्री शेषव कारदेकर दर्शनासाठी सहकुटुंब तेथे आले होते। त्यांना संतती होत नव्हती व कर्जही बरेच झाले होते। त्यांची श्री स्वामी महाराजांवर एकांकिक श्रद्धा होती। आपले दुःखे देवाजवळ सांगायची नाहीत तर कोणाजवळ सांगायची असा विचार करून त्यांनी या दोन्ही गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या। तेव्हा स्वामी महाराजांनी श्री शेषव कारदेकर यांच्या मंडळीच्या ओटी प्रसादाचा नारळ घातला व संतती होईल कर्जही फिटेल असा आशीर्वादही दिला। त्याप्रमाणे त्यांना पुढे एक मुलगा व एक मुलगी अशी 2 अपत्ये झाली व कर्जही फिटले। शेषव कारदेकरांनी त्यांच्या प्रार्थनेप्रमाणे महाराजांनी त्यांना व्यंकटरमणाचे पद करून दिले होते। या प्रकारे आपल्या सर्व अडचणी दूर करून घेतल्यावर आपल्याप्रमाणेच इतर सर्व लोकांचेही कष्ट दूर व्हावेत, सर्व लोक सुखी राहावीत आणि सर्वांना अखंड मंगलाची प्राप्ती व्हावी म्हणून एक दिवस श्री शेषव कारदेकर यांनी श्री स्वामी महाराजांना प्रार्थना केली की माझ्याप्रमाणेच आपण सर्व लोकांचे कष्ट निवारण व्हावे म्हणून श्रीपाद श्री वल्लभांचा धावा करता येईल असे एखादे स्तोत्र सर्वांसाठी करून घ्यावे। शेषव कारदेकर यांच्या इच्छेप्रमाणे श्री स्वामी महाराजांनी घोर कष्टो निवारण स्तोत्र श्री दत्त प्रीतिकारक स्तोत्र रचून त्यांना दिले। श्री क्षेत्र नरसोबाची वाडीच हे स्तोत्र रोज पठण केले जाते। या स्तोत्राचा अनुभव अनेक साधकांना आला आहे आणि आजही येत आहे। काही जण याचे 108 वेळा रोज पठण करतात व त्यांचे अलौकिक पारलौकिक कल्याणही झाले आहे। खरोखरच श्री शेषव कारदेकरांचे आपण सर्वांनी भरस मानले पाहिजेत आणि त्यांचे आपल्यावरती उपकारच आहेत की त्यांच्यामुळेच आपल्यालाही दिव्य स्तोत्र प्राप्त झाले। साधकांनो, सेवेकरांनो, घोर कष्टोधारण स्तोत्र या नावामध्येच त्यांच्या स्तोत्राचे फलिक आहे म्हणजे निवारण आहे। घोर कष्ट उद्धार अशी याची फोड केल्यास आपल्या असे लक्षात येते की मनुष्य जन्म हा पाप आणि पुण्य याचा संमिश्र नातून साकार होतो। अशा मनुष्य जन्माला आल्यानंतर या जन्म आणि मृत्यू या चक्रात अखंडपणे फिरताना होणाऱ्या घोर कष्टाची जाणीव झाल्यामुळे आणि यातून सुटण्याची जीवनाची असह्यता लक्षात आल्यामुळे होणाऱ्या जीवाची तडफड पाहून अतिशय करुणा आल्यामुळे स्वतः परमपूज्य श्री सद्गुरु भगवान श्रीपाद श्री वल्लभ स्वरूप श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी या स्तोत्राची रचना केली आहे। संकटे दूर व्हावी म्हणून रोज घोर कष्टोधारण स्तोत्र पठण करावे। धन्यवाद।